यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा मंडळ यवतमाळ आणि प्रहार शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा परिषद कर्मचारी आणि अधिकारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा नेहरू क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आल्या आहेत। या अंतर्गत एक हात मदतीचा हा समाजाभिमुख उपक्रमाचं आयोजन गरजू आणि उपेक्षित वृद्धांसाठी करण्यात आलंय। जिल्हा परिषद कर्मचारी आणि प्रहार शिक्षक संघटनेनं पुढाकार घेत समाजातील उपेक्षित वृद्धांना एक हात मदतीचा म्हणून जुन्या कपड्याच्या संकलनाच्या माध्यमातून मदतीचा हात दिलाय। यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी या उपक्रमाचं उद्घाटन केलं। जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा मंडळ यवतमाळ आणि प्रहार शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा परिषद कर्मचारी व अधिकारी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा नेहरू क्रीडा संकुल इथं घेण्यात आल्या। या क्रीडा स्पर्धेचं औचित्य साधून नुकतेच नेहरू क्रीडा संकुल यवतमाळ इथं एक हात मदतीचा हा समाजाभिमुख स्तुत्य उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। अनेक सामाजिक दायित्व लक्षात घेता जिल्हा परिषद कर्मचारी आणि प्रहार शिक्षक संघटनेनं पुढाकार घेऊन समाजातील उपेक्षित वृद्धांना एक हात मदतीचा म्हणून जुने कपडे संकलनाच्या माध्यमातून मदत केली। या समाजोपयोगी उपेक्षित घटकांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाची दखल घेऊन यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी या उपक्रमाचं उद्घाटन केलं।